सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील KLE सोसायटीच्या मंगरुळे प्रशाला या ठिकाणी कुमारवयीन मुलींना मार्गदर्शन करत निर्भया पथक प्रमुख PSI सोनाली गोडबोले पाटील यांनी निर्भयतेचे धडे दिले। अक्कलकोट येथील KLE सोसायटीच्या मंगरुळे प्रशाला या ठिकाणी निर्भया पथक प्रमुख PSI सोनाली गोडबोले पाटील यांनी कुमारवयीन मुलींना मार्गदर्शन करत निर्भयतेचे धडे दिले। यावेळी प्राचार्य गिरीश पट्टेद हे होते। पट्टेद हे निर्भया पथकाचे NGO म्हणून काम करतात। तर यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामीनाथ हरवाळकर यांनी केलं। विशेष पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून 2016 मध्ये निर्भया पथकाची स्थापना झाली। आतापर्यंत सुमारे 1609 रोड रोमिओंवर पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगत मुलींची छेडछाड करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गोडबोले यांनी यावेळी दिली। या प्रसंगी पर्यवेक्षक चंद्रकांत जोकारे, उपमुख्याध्यापक काशीनाथ चिखली, पोलीस आनंद कुंभार, अर्चना मस्के, रेश्मा जगताप, सबीना मुल्ला, अनिता चंदशेट्टी, निलेश बाके, सुरेश वाले, नीलकंठ धिंडुरे आदी यावेळी उपस्थित होते। गोडबोले अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे निर्भया पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहे। कोल्हापूर रेंजमधील माननीय विश्वास नांगरे पाटील IG साहेबांनी कोल्हापूर रेंजमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे। त्यामध्ये पोलीस अधिकारी व 5 पोलीस कर्मचारी हे सिव्हिल ड्रेसवर पूर्णवर काम करत असतात। निर्भया पथक 8 ऑगस्ट 2016 मध्ये कोल्हापूर रेंजमध्ये स्थापन झालं। गर्दीची ठिकाणे शाळा, कॉलेज, ST स्टँड येथे सिव्हिल ड्रेसवर पोलीस टीम ही निर्भया पथकाचे काम करत असते। आतापर्यंत अक्कलकोटमध्ये 1600 मुलावर मुंबई पोलीस कायदा कलम 110-117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। निर्भया पथक म्हणजे काय? मुलींनी निर्भय राहणे, कोणताही गुन्हा घडण्याच्या आधी गुन्ह्याला प्रतिबंध करणे हा निर्भया पथकाचा मुख्य उद्देश आहे। कोपर्डी हत्याकांड नगर जिल्ह्यातील तसेच दिल्ली रेप केस यांच्या धर्तीवर निर्भया पथकाची ऑगस्ट 2016 मध्ये स्थापना केलेली आहे। मुलींना कुठं गर्दीच्या ठिकाणी, बस स्टँडवर किंवा बाजारामध्ये, घराच्या शेजारी कोणाकडूनही काही त्रास होत असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा WhatsApp नंबर पण आहे आणि आमचे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही तुम्हाला दिलेले आहेत। ह्याच्या अगोदर पण आम्ही इथे पोस्टर लावलेले होते। आहेत का तुमच्याकडे नंबर? नाही। आणि प्रत्येक शाळा, कॉलेज येथे आम्ही तक्रार पेटी बसवलेली आहे। तुम्हाला कुणाकडून काही त्रास होत असेल तर तुमचं नाव त्याच्यामध्ये नाही दिलं तरी चालतंय। त्या मुलाचं गाडी नंबर किंवा कुठे त्रास देते त्यांनी, किती वाजता येते, हे सगळं तुम्ही त्या अर्जामध्ये लिहून तक्रार पेटीमध्ये टाका। आम्ही दर शनिवारी किंवा सोमवारी ही तक्रार पेटी चेक करून त्या मुलावर ॲक्शन घेतली जाते। आतापर्यंत अक्कलकोटमध्ये 1600 मुलावर BP मुंबई पोलीस कायदा 110-117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। ते मुलं असे आहेत की ते पण कॉलेज करतात आणि बाहेरचे पण आहेत। ज्यासाठी आज बोलवलं, काही मुली आहेत, मध्यंतरी सरकडे एक तक्रार आली, मुलींकडे मोबाईल, आई बापाला माहित नाही, हिच्याजवळ मोबाईल, बॅगमध्ये एक मोबाईल, कंपासमध्ये एक मोबाईल, आणि त्या एका मोबाईलवरनं ही 3-3 मुलांना फोन लावते। NTV न्यूज मराठी, अक्कलकोट, सोलापूर।